बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे। एक ठिकाणी आता यासामध्येही आंदोलन झाले, काय म्हणणार? मला हे कळत नाही की विरोधकांनी याचं उत्तर द्यावं, त्यांच्या काळामध्ये निर्यात बंदी का झाली, त्यांच्या काळामध्ये निर्यात बंदी का झाली याचं उत्तर देत नाही। आज मात्र निर्यात खुली आहे, आज निर्यात खुली आहे, बऱ्याच ठिकाणी चांगले भाव पण मिळायला लागलेत, परंतु विरोधकांना हा मुद्दा राजकीयच ठेवायचा। आम्ही मात्र हे राजकारण नाही म्हणून बघत आहे, आम्ही याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने मागणी करतो। आम्ही राज्य सरकार केंद्र सरकारशी वारंवार या बाबतीत बैठका घेतल्या। कांदा निर्यात खुली असेल तरी भाव कमी होतात, तेव्हाही आम्ही अनुदान मागितलं आणि मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्रजी होते मुख्यमंत्री महोदय तेव्हा सुद्धा त्यांनी अनुदान पहिल्यांदा दिलं। आताही माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनुदान दिलंय। मला असं वाटतं की आमचं सरकार पर्याय काढतंय, कांदा प्रक्रिया उद्योग यावेत यासाठी सरकार काम करते। आज आमच्या काही गावांमध्ये काही तालुक्यांमध्ये कांदा प्रक्रिया उद्योग सुरू झाले। आमच्याकडच्या कांदा चाळींचं अनुदान वाढून कांदा चाळी स्टोरेज वाढलं पाहिजे याच्यावर सरकार काम करते। आमच्याकडे वेगळे वेगळे पर्याय आहेत आणि निफाडमध्ये जो ड्रायपोर्ट मंजूर केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी, मला वाटतं एक चांगलं भविष्यातलं काम आमच्या कांदा एक्सपोर्टसाठी द्राक्ष एक्सपोर्टसाठी उभं राहणार आहे आणि त्याची जागा सुद्धा निफाडमध्ये खरेदी केली आहे। मला असं वाटतं की आम्ही कांदा प्रश्नावर सातत्याने काम करतोय, म्हणून विरोधकांना त्याचंही पोटदुखी आहे की कांदा प्रश्न मार्गी लागतोय, निकाली लागतोय, सरकार चांगल्या पद्धतीने सोडवणूक करते, पण कुठेतरी विरोधकांकडे मुद्दा नाहीये। कुठून आले तुम्ही? पुण्यावरून आलेले सभेसाठी। हो, सभेसाठी शोकास आहे, खूप चांगले प्रतिक्रिया आहे, मस्त। कुठून आले आपण? आम्ही आलोय सोमवरून। सभेचा जनवर चांगल्या दिलाय सभेसाठी जनतेच्या मध्ये